नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत सह्याद्रीच्या त्या शूरवीराबद्दल ज्याने ब्रिटिशांच्या छातीत भीती निर्माण केली, ज्याचं नाव घेतलं की डोंगरही दणाणायचे. तो म्हणजे राघोजीराव भांगरे. एक असं नाव जे इतिहासात थोडं लपलं असलं तरी शौर्याच्या प्रत्येक श्वासात आजही जिवंत आहे. जहाँ हर मुद्दे पर होती है खरी चर्चा, चर्चा मंदिर. राघोजीराव रामजीराव भांगरे. जन्म 8 नोव्हेंबर 1805, देवगाव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. ते महादेव कोळी समाजाचे होते. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहणारे, निसर्गाशी एकरूप झालेले लोक. राघोजींनी लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध उभं राहायला शिकलं होतं. त्यांच्या वडिलांनी ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवला होता आणि तीच ज्वाला राघोजींमध्येही पेटली होती. त्या काळात ब्रिटिश सरकारने आदिवासींची जमीन, जंगल आणि पारंपरिक हक्क हिरावून घेतले होते. लोक उपाशी, त्रस्त आणि सरकार निर्दयी. अशा वेळी राघोजी भांगरे यांनी ठरवलं, आता पुरे झालं, आता आपलं राज्य परत मिळवायचं. त्यांनी आपल्या साथीदारांना एकत्र केलं, गावागावातून शस्त्र गोळा केली आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये बंड पुकारलं. ब्रिटिश पोस्ट्स, महसूल ऑफिसेस आणि खजिने हेच त्यांच्या हल्ल्याचं लक्ष बनलं. त्यांच्या लढ्यामुळे इंग्रज प्रशासन हादरलं होतं. राघोजींचं नाव लोकांमध्ये इतकं प्रसिद्ध झालं होतं की ब्रिटिश सैनिक डोंगरात जाण्याआधी एकमेकांना म्हणायचे, भांगरे दिसला तर जीव वाचणार नाही. राघोजींनी लोकांचा विश्वास मिळवला. त्यांनी आपल्या आदिवासी भावांना सांगितलं, ही लढाई फक्त जमिनीची नाही, ही लढाई स्वाभिमानाची आहे. आणि म्हणूनच त्यांना लोक सह्याद्रीचा वाघ म्हणू लागले. पण प्रत्येक लढवय्याच्या गोष्टीत एक दुःखद शेवट येतोच. 1847 मध्ये ब्रिटिशांनी मोठं सैन्य पाठवलं. एका स्थानिक व्यक्तीच्या विश्वासघातामुळे राघोजी भांगरे पकडले गेले. त्यांना ठाणे न्यायालयात नेण्यात आलं आणि 2 मे 1848 रोजी ठाणे तुरुंगात फाशी देण्यात आली. फाशीच्या आधी त्यांनी सांगितलेला शेवटचा संवाद आजही लोक आठवतात. मी माझ्या मातीसाठी लढलो आणि मातीसाठीच मरतो. हाच माझा धर्म, हाच माझा विजय. आज राघोजी भांगरे यांचं नाव सह्याद्रीच्या वाऱ्यांतही घुमतं. त्यांच्या नावाने शाळा, स्मारकं आणि पुतळे उभारले गेले आहेत. पण खरी आठवण ठेवायची असेल तर आपल्याला त्यांचा संदेश लक्षात ठेवायला हवा. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हेच खरं स्वराज्य. मित्रांनो, राघोजी भांगरे यांचा हा लढा केवळ भूतकाळाचा भाग नाही. तो आपल्याला सांगतो की जोपर्यंत न्याय आणि स्वाभिमान जिवंत आहे, तोपर्यंत राघोजी भांगरे जिवंत राहतील.